तर नगर जिल्ह्यातच राहता शहराजवळ बिबट्या घुसला, तो थेट दूध प्रक्रिया केंद्रामध्ये। पंचकृष्णा डेअरीचा काचेचा दरवाजा तोडून बिबट्यानं धुडगूस घातला। दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्यानं उपकरणांची तोडफोड सुद्धा केली। बिबट्याच्या दहशतीची शिर्डी जवळची ही दुसरी घटना। बिबट्यानं दूध डेअरीमध्ये प्रवेश करत धुडगूस घातल्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्यानं उपकरणांची तोडफोड केल्याचंही समोर आलं। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा जोडले गेलेले आहेत। दोन्ही घटनांविषयी बोलायचं आहे। प्रशांत, खरं तर नगर जिल्ह्यातल्या शिर्डी जवळच्या या दोन्ही घटना, बिबट्यांचा वावर वाढलाय, प्रशासन सतर्क झालंय का आता? खरं आहे की अहमदनगर जिल्ह्यात उदंड झाले बिबटे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। यापूर्वी कुठेतरी नदीच्या किनारी शेतात जे बिबटे वावरत होते त्यांचा आता थेट शहरी भागात जो वावर आहे तो सुरू झालेला आहे। त्याची अनेक उदाहरणे जी आहेत ती समोर येत आहे। 2 दिवसापूर्वीच राहुरी तालुक्यातील वडनेर येथे पहाटेच्या सुमारास जो शेतकरी आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता त्याचा फडशा या बिबट्याने पाडला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणात बिबट्यांना आटोक्यात आणण्याची मागणी होत असतानाच दुसरी एक घटना जी आहे ती कोतुळ येथे समोर आलेली आहे। कोतुळच्या पूर्ण गावात या बिबट्याने जसं काय फेरफटका मारल्याचं उदाहरण समोर येत आहे। आणि आता तिसरी घटना पुढे येत आली आहे की रात्रीच्या सुमारास राहता जवळील जी पंचकृष्णा डेअरी आहे त्या पंचकृष्णा डेअरीमध्ये ह्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे। या व्यतिरिक्त जर बघितलं तर बिबट्यांचा जो वावर होता तो एरवी शेतात आढळायचा। वस्त्या ज्या होत्या त्या वस्त्यांच्या कुत्र्यांना या बिबट्यांनी लक्ष करण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर बिबट्यांनी थेट जो आहे तो जी जनावर आहेत गायी यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली। त्यानंतर आता बिबट्यांचा जो मोर्चा आहे तो शहराकडे वळालेला दिसत आहे। अगदी जर बघितलं तर जी शहरी भाग आहे, शिर्डी सारखं जे शहर आहे ज्या ठिकाणी भक्तांचा 24 तास वावर सुरू असतो त्याच्या आसपासही बिबट्यांची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणात दिसून येते। एकंदरीत जर बघितलं तर वन विभागाकडे बिबट्या दिसल्यानंतर पिंजरा लावण्याची मागणी केली जाते। काही पिंजऱ्यात बिबटे हे येतातही, मात्र काही पिंजऱ्यांना हुलकावणी देतात। मात्र बिबट्यांची संख्या इतकी झालेली आहे की 2 दिवसापूर्वी प्राजक्त तनपुरे माजी मंत्री यांनी थेट मंत्र्यांच्या घरात ही बिबटे सोडावे की अशी मागणी केली होती। माजी खासदार सुजय विखे यांनी बिबट्यांच्या नसबंदीची मागणी केली होती। ह्या सगळ्या खरं प्रशांत, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय कारवाई करतं याकडे आपलं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद।